50,000ची लाच घेताना माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. सेवानिवृत्त शिक्षकाकडून 50,000ची लाच घेताना बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज बुधवारी 8 जानेवारी रोजी साधारणतः दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान केली आहे. यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून ते वरिष्ठांपर्यंत प्रत्येकजण पैसे घेतल्यापासून फाईलला हातच लावत नाहीत अशी चर्चा आहे. मात्र बीड जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागात सर्रास पैशाची देवाणघेवाण होते. विशेषतः प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागात लाखो रुपयांची उलाढाल बिनपोभाटपणे होते. सेवानिवृत्त शिक्षकाची फाईल असो की मागील काळातील अप्रुव्हल काढणे ही सगळी कामे पैशाशिवाय होत नाहीत. माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्त शिक्षकाचे काम मंजूर करण्यासाठी संतोष कुडके यांनी तब्बल 90,000 रुपयाची मागणी केली होती. यातील 40,000 रुपये घेतले व उर्वरित 50,000 रुपये स्वीकारताना आज बुधवारी कार्यालयामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली आहे.